नमस्कार, आप मुझे देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। वाहनों की चोरी करने वाले 2 चोर गिरफ्तार। मुंबई पुलिस ने वाहनों की चोरी करके उन्हें बेचने वाले 2 चोरों को गिरफ्तार किया है। इन चोरों से पुलिस ने 2 बुलेट गाड़ियां, 3 रिक्शा और 2 टू व्हीलर गाड़ियां जब्त की। आरोपी 25 वर्षीय गणेश मनी देवेंद्र और विष्णु सुदामा सिंह है। कोरोनाच्या आणि कोविडच्या माध्यमातून सध्या आता कोरोना चालू असल्यामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच मोटर व्हेकल थेफ्ट आणि रिक्षा चोरीचे प्रमाण वाढले होते। त्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ जे अधिकारी आहेत, जसे रिजनचे ॲडिशनल सीपी साहेब सावंत साहेब, नंतर डीसीपी झोन 12 डॉक्टर स्वामी साहेब आणि तसेच आमचे एसीपी सुभाष जाधव सर, तसेच गीतेंद्र भावसार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या क्राईम पेजी राणीपुरी मॅडम आहेत त्यांच्या अनुषंगाने आम्ही 1-2 टीम तयार केल्या। त्या 2 टीमच्या अनुषंगाने आम्ही त्या 2 टीमच्या सगळे प्रत्येक स्पॉटचे फुटेज बघणे, त्याच्या अनुषंगाने मग माहिती गोळा करणे, गुप्त बातमीदारांमधून माहिती गोळा करणे, त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे टीम तयार करून 2 आरोपी आम्ही त्याच्यामध्ये अरेस्ट केले आणि त्यांच्याकडून 2 ऑटो रिक्षा, 3 ऑटो रिक्षा तसेच 4 मोटरसायकली आम्ही हस्तगत केलेल्या आहेत। सर, यापूर्वी हे आरोपीचं बॅकग्राऊंड काय चोरीमध्ये होते काय आणि कुठून सर हे सर्व अरेस्ट केले कशाला? आता सध्या एक जो आरोपी आहे मनी देवेंद्र, हा संतोषनगरच्या राहणारा परिसरातला आहे। त्याच्यावर ऑलरेडी भरपूर चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा जो आरोपी आहे विष्णू, त्याचा बॅकग्राऊंड फार कमी है, पण तरी पण तो पण अशा पद्धतीचे गुन्हे करत होता। तो वहीं नासिक शहर में फिर से लॉकडाउन वाले राज्य सरकार के निर्णय पर बोलते हुए पालक मंत्री छगन भुजबल ने पत्रकारों से कहा कि सिर्फ लॉकडाउन कराने से ही कोरोना पर नियंत्रण नहीं किया जा सकता। तो वहीं तीसरी ओर पनवेल बलात्कार का खासदार किरीट सोमया और भाजपा नेता चित्रा वाघ, आमदार प्रशांत ठाकुर, पनवेल की महापौर डॉक्टर कविता चौतमोल ने इंडिया बुल पर एक साथ मिलकर इस घटना पर तीव्र विरोध दर्शाया है। मिळवणं आणि लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी और राजस्थानमध्ये झालं त्यात सचिन सावंतनी सांगितलं पाहिजे, कारण की त्यांची काँग्रेस तुटली, त्यांचे काँग्रेस हे एकमेकांना भ्रष्टाचारी सांगतात, त्यांचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करतोय, आम्हाला कशाला मध्ये आणतात? सेंटर मधून पेशंट गायब झालेले आपण पाहिले आहेत, हॉस्पिटल मधून कोविड मृतदेह गायब झाले, आता कोविड सेंटर मध्ये बलात्कार। माझा गृहमंत्री अनिल देशमुखना सरळ प्रश्न आहे की या बलात्कार संबंधी आपण महाराष्ट्राच्या जनतेची माफी केव्हा मागणार आहात आणि असा घटना परत घडू नये त्यासाठी ठाकरे सरकार काय करणार याचा जाब आम्हाला हवा आहे। हिंदी जे आहेत पीडित आणि आरोपी पालिकेमध्ये एकंदरीतच निष्काळजीपणा तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे होतं? आता सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत, मात्र काय सांगा? परवा रात्री घडलेली ही घटना बलात्काराची अतिशय खरं धक्कादायक घटना आहे। राग तर खूप येतो की हे आता तुम्ही जर बघत आहात, हे कोण येथील इंडिया बुल हे जे क्वारंटाईन सेंटर आहे, इथे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीबरोबर संपूर्ण रायगडातले पेशंट क्वारंटाईन ठेवले, त्यामध्ये मग काही पॉझिटिव्ह आहेत, काही सस्पेक्टेड आपण ठेवलेले आहेत आणि इथली व्यवस्था जर आपण बघितली तर प्रत्येक रूममध्ये एका रूममध्ये एक व्यक्ती अशी आपण व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून त्या रुग्णाच्या स्वास्थ्याचा आपण विचार केला आहे की एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला नको, म्हणून आपण एका रूममध्ये त्यांची सगळी व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे। हे असं काही होईल यातनं आपल्याला वाटलेलं नव्हतं, पण आज ही घटना आपण बघितली की परवा रात्री संध्याकाळी त्या महिलेवर असं झालं आणि त्याच एकाच सेम बिल्डिंगमध्ये सस्पेक्टेड असलेला कोरोना सस्पेक्टेड तो जो व्यक्ती होता, सदर आरोपी, त्यांनी दुसऱ्या मजल्यावरून जाऊन 5व्या मजल्यावर जाऊन त्या महिलेसोबत जो काही हे काम केलं अतिशय घृणास्पद आहे। म्हणजे एक महिला म्हणून सांगायचं म्हटल्यानंतर खूप हे घृणास्पद काम झालेलं आहे। तर ह्यासाठी आता आम्हाला असं वाटतं की याच्या पुढे की इथंच नव्हे, पनवेलमध्येच नाही तर जिथे कुठे क्वारंटाईन सेंटर असतील तिथे अशी जर व्यवस्था असेल, पूर्वी व्यवस्था सगळ्यांनी कौतुक केलं की एका रूममध्ये एक लोक तुम्ही ठेवले, खूप चांगलं आहे, पण आता झालं कसं की एकाच बिल्डिंगमध्ये महिला आणि पुरुष एकत्र ठेवलेत। तर हे असं न करता आता आपण हे जे महिलांचं कक्ष वेगळं केलं पाहिजे आणि पुरुषांचं कक्ष वेगळं केलं पाहिजे, त्याचबरोबर क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेली सुरक्षा यामध्ये नक्कीच वाढ केली पाहिजे आणि कुठल्याही अनोळखी इसमाला किंवा पर्सन कुणी आला असेल त्याला गेटच्या आतमध्ये जाऊ दिलं नाही पाहिजे, जेणेकरून मग तो भेटायला गेला, डबा द्यायला गेला पाहिजे असं कुणीही आत जाता कामा नये। केवळ पेशंट आणि सस्पेक्टेड व्यक्तीच आतमध्ये गेला पाहिजे, जेणेकरून म्हणून दोन्ही प्रशासनाने आता
जे काही रायगड प्रशासन त्यांचे जे इथं व्यक्ती आहे, जे काही पालिका प्रशासनाचे व्यक्ती आहेत, त्यांची आता ही जबाबदारी आहे की इथून पुढे ही अशी जी संतापजनक घटना घडली आहे, अशा प्रकारच्या किंवा विविध प्रकारच्या कुठल्याही दुर्घटना अशा क्वारंटाईन सेंटरमध्ये घडू नये म्हणून एक तर सुरक्षेची मध्ये आपण खूप वाढ केली पाहिजे. स्पेशली महिलांची सुरक्षा जर आपण बघतोय डोळ्यासमोर ठेवून महिलांचा वेगळाच वॉर्ड केला पाहिजे आणि त्याचबरोबर इतर सर्व सुरक्षेचे कडकोट बंदोबस्त इथे केले पाहिजे. नक्कीच एवढं सांगेल आणि खूप खूप राग येतो या गोष्टीवर. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।